चला आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे ना एका मोठ्या यूट्यूबरला कॉपी करून करूया आणि तुम्ही ओळखा. हे गाइस गुड मॉर्निंग और नहा धो के रेडी हो गए हैं और आज का दिन है, हम पहाड़ों में जाएंगे, बर्फ में खेलेंगे और देखेंगे कि घर में क्या होता है. तर हा एक थोडा पॅच तुम्ही जर ओळखू शकत असाल तर ओळखा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर ह्या ब्लॉगरला तुम्ही ओळखलं असेल तर. बाय द वे आपली संडे मॉर्निंग सुरू झालेली आहे आणि आज जरा जी रखडलेली कामं असतात ना, आपण फ्रायडेला म्हणतो की आज हे करूया, सॅटर्डेला म्हणतो की अरे हे राहिलं होतं हे करूया, तर फायनली आज ती कामं करण्याचा प्रयत्न करूया. कारण बऱ्याच दिवसांपासूनची कामं जी विकेंडची असतात, जसं की आता कावेरीला हेअर कट करायचा होता, मी काल मेन्शन केलं होतं ते, किंवा अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात, तर त्या आज आपण करण्याचा प्रयत्न करूया आणि बघूया की दिवसभरात घरामध्ये काय काय ना. आता यूट्यूब आहे ना अशा अर्थाने चालू केलं आहे ना की आहे ना एक आतून मोटिवेशन आलं पाहिजे की आहे ना आपल्याला पण याच्यामध्ये ना म्हणजे स्वतःमध्ये आपल्यामध्ये कॉन्टेंट आहे. म्हणजे बघा माझ्याकडे काही दाखवायला नसेल ना तुम्हाला, तर मी कुठे उगाच बाहेर म्हणजे आपण जेव्हा जाऊ, जे आपण आपली जी रिअल लाईफ आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आणि कधी कधी हां फोर्सफुली आपण थोडंफार अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी कधी कधी जाऊ पण आहे ना प्रत्येकच वेळेस आहे ना मी असं हे दिसण्यासाठी किंवा असं काही करेल तर हे ना माझ्या तसा स्वभाव नाही आहे. तर बेसिकली मला काय आहे ना, बघा जेव्हा मी तुम्हाला तो जो एक मागचा ब्लॉग झाला ना आपला की शब्दांची फोड वगैरे करणे ते जरा मला आवडतं, मग ते ट्रॅक्शन आणि अट्रॅक्शन तो जो वाला व्हिडिओ होता, तर त्याच्यामध्ये ना एक माणूस माझ्या बाजूला बसला होता, म्हणजे रस्त्यावर तो उभा होता सॉरी. तर त्याने ना मला जाताना विचारलं, त्याने बघितलं ना की मी ब्लॉग करतोय, कॅमेरा आहे हातात, तर त्याने मला विचारलं की क्या कॉन्टेंट कर रहे हो क्रिएट. तर मी म्हटलं हां. तर तो बोला इस रोड पे क्या कॉन्टेंट है. तर आता इस रोड पे क्या कॉन्टेंट आहे म्हणजे ना की हल्ली आहे ना यूट्यूब किंवा हे जे कॉन्टेंट क्रिएशनकडे बघण्याचा नजरिया असा झाला आहे ना की काहीतरी दाखवलं, काहीतरी वास्तू दाखवली, काहीतरी हॉटेल दाखवलं, हे दाखवलं ते दाखवलं, भौतिक दाखवलं म्हणजेच कॉन्टेंट क्रिएशन आहे. पण माझं असं विचार नाही आहे. माझं काय आहे की मग मी त्यांना काही बोललो नाही किंवा काही कोणाला प्रूव्ह करायला जायचं नाही आहे इथे. पण इनहरंट म्हणजे अभी उसको क्या बताए की मेरे अंदर कितना कंटेंट भरा हुआ है. जे आपण हे बोलतो ना, जे कधी कधी ना साध्या नॉर्मल गप्पा पण मारतो, त्याच्यातून आपलं चल ओळख होते एकमेकांशी. कारण ऑब्व्हियसली आपण काही एकमेकांना पहिल्यापासून ओळखत नसतो किंवा थोडेफार लिमिटेड ओळखत असतो ऐकण्यावरून बोलण्यावरून. पण हे जेव्हा जास्त संवाद आपण साधत जाऊ किंवा इनहरंट जे कॉन्टेंट बाहेर निघतं ना ते खरं कॉन्टेंट आहे असं मी मानतो. चलो देखते रहो. तर फ्रेंड्स आज मी घेतली होती टूथसी मेको स्माईल या डॉक्टरांची एक अपॉइंटमेंट आणि आज ते घरी आले होते. कारण काय झालं, काही महिन्यांपासून म्हणजे लास्ट 4 ते 5 महिन्यांपासून मी नोटीस करत होतो की माझ्या अप्पर जॉचे म्हणजे वरच्या जॉमधले पुढचे 2 टीथ म्हणजे पुढचे 2 दात जरा मिसअलाइनमेंट मला वाटत होते. म्हणजे काही कारणाने बहुतेक ते मूवमेंटमध्येच असतील पण एकमेकांवर ओव्हरलॅप झाले होते. त्यामुळे स्माईलमध्ये वगैरे थोडाफार चेंज वाटत होता आणि ते जरा थोडं मला विचित्र वाटल्यासारखं झालं. म्हणून म्हटलं जर सुरुवातच आहे तर पटकन आपण करेक्ट करून घेऊया. त्यासाठी मी स्कॅनची अपॉइंटमेंट घेतली होती आणि आता डॉक्टर आलेत ते घरी आणि ते आता स्कॅन करत आहेत. तर तुम्हाला मी दाखवतोच की स्कॅनचा रिपोर्ट म्हणजे तो कसा दिसतो आहे आपला. आणि छान स्कॅनचं म्हणजे एकदम जॉचं पूर्ण इंटरनल ते सगळं स्ट्रक्चर लॅपटॉप स्क्रीनवर दिसतं आहेच. मी तुम्हाला पुढे आता दाखवतोच. हा खालचा आहे ना, हे बघा हा जो पुढचा माझा आहे ना हा वाला, तर तो पुढे सरकला त्याच्यामुळे स्माईल अशी जरा वेगळी असते. होऊन जाते. हां, टूथचे स्कॅनवाले स्कॅन करून गेले आणि आम्ही जेवायला बसलो. जेवायला 3 वाजलेत आता आम्हाला. आणि मी हे ना दाखवणार नव्हतं कारण रोज काय ते ताट वगैरे जेवण वगैरे दाखवायचं ना. पण तुम्हाला सांगतो आजची भाजी आणि भाकरी म्हणजे रोजच चांगलं असतं, पण आजचं भाजी आणि भाकरीचं जे कॉम्बिनेशन झालं आहे ना, मुद्दा मला कॅमेरा चालू करा असं वाटलं. हे बघा तुम्हाला दाखवतो. काळ्या मसाल्यातील ना कावेरी, काळा मसाल्यातील फ्लॉवरची भाजी आणि ही ज्वारीची आणि नाचणीचं पण आहे मिक्स आणि आलू भुजिया. त्या आलू भुजिया पण खायची गरज नाही ॲक्सेसरीज म्हणून. भाजी एवढी जबरदस्त झाली आहे ना आणि ही भाकरी की एकदम म्हणजे अशी आहे ना चव आहे ना अशी मनात भरते. काल आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो पण फ्रँकली स्पीकिंग हे घरगुती जेवण आहे ना त्याच्या टॉप लेवलचं आहे. जबरदस्त. मला असं वाटलं की यार दाखवायला पाहिजे मुद्दाम. चला जेवून घेतो आता मस्त, आस्वाद घेतो याचा. गुड इव्हनिंग. उठलो आहे झोपेतून. सर्वकार्येषु सर्वदा
अनुसयोत्री संभूतो दत्तात्रेय दिगंबर हा स्मर्तुगामी स्वभक्तांना मुतरता भाऊ संकटात. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या याचं म्हणणं तरी काय. का चला जरा निघालोय बाहेर. आता रिअलमीचे हे घ्यायचं आहे, काय बोलतात त्याला, नेक बँड. तर बघूया क्रोमामध्ये किंवा जवळ आहे रिलायन्स डिजिटल आहे तिथे बघूया. चला आलोय क्रोमामध्ये बघूया जरा आपल्याला हवं आहे तसं मिळतं आहे का काय. चला रिअलमी इयरबड्स 5 वायरलेस घेतलेले आहेत. पूजाला जेव्हा आयफोन घेतला तेव्हा याच दुकानामध्ये आलो होतो. आयफोनचं कवर, लेन्स वगैरेचं हे घ्यायला चांगल्या रेटमध्ये करून दिलं ॲक्च्युली. यांनी ऑनलाईनचा रेट मॅच करून दिला असं सांगायला नको ऑनलाईनमध्ये, पण तुम्ही इथे येऊ शकता. किंग्स काय मोबाईलमध्ये जर पलावच्या साईडला असेल तर लाव जा दिदी सारखा हात लाव. पळाली, तिला काय दिसलं. जेवण वगैरे केलं, सगळं झालं, सगळं निवांत बसलो होतो. तर ओवीला हे मॅग्नेट्स आणलेत ना आपण काल, तर या मॅग्नेटचा एक गेम खेळूया. कारण ओवीची दिवसांपासून इच्छा होती की हा मॅग्नेटचा गेम तिने व्हिडिओमध्ये बघितलेला होता. तर आता चला आपण मॅग्नेटचा गेम खेळूया. दोरीचं आपण सर्कल केलेलं आहे बघा इथे. असं हे सर्कल मोठं आहे, पण जेव्हा लेवल्स वाढवत जाऊ तेव्हा सर्कल छोटं छोटं करत जाऊ. आणि प्रत्येकाने आपापलं हे आल्यावर असं ठेवायचं. ज्याच्या वेळेला असं समजा चुकून त्यांनी जवळ ठेवलं गेलं आणि त्याचं मॅग्नेट जर एका दुसऱ्या मॅग्नेटला असं चिकटलं तर हे दोन त्याने स्वतः उचलून घ्यायचे. म्हणजे त्याच्याकडे जास्त मॅग्नेट्स राहणार. आणि हां, मग तो हरलाच. कारण ज्याच्याकडे जास्त मॅग्नेट्स राहतील ना तो शेवटी हरला. म्हणजे केअरफुली ठेवायचं आहे, याच्यामध्ये चिकटून नाही द्यायचं आहे. तर ठीक आहे, स्टार्ट. ओके ओवी दाखवून घ्या सगळ्यांचे 5-5. चला गणपती बाप्पा लेके प्रभू का नाम. मी ठेवतो. चला ओय हा डेंजर का, हा पटकन चिकटतो. घे 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 घे. याची पण कशी तडफड झाली. थांबा मी ओवी नंतर मी. ओय उचल उचल. मी जिंकलो, माझे संपले. ठेवा तुम्हीच जो घ्या आता. हा ना इथे मध्ये जागा नाही इथे. हा एवढा लांब हा डेंजर आहे. हा वाला नाही लगेच चिकटतो. उचल उचल. तिन्हीच्या तिन्ही. अरे ओवी हरली पहिल्या याच्यामध्ये. आता सर्कल एकदम छोटं आलेलं आहे. हरली उद्या वडापावची पार्टी द्यायची. जिंकलो बाबू आपण. ये. तर अशा पद्धतीने आपली मॅग्नेटची मॅच पूर्ण झालेली आहे. जास्त वेळा मीच हरलोय. आणि असेच काही गेम्स आता काढत राहूया आपण. चेस वगैरे, लुडो वगैरे काहीतरी आपण आता इंट्रोड्यूस करत जाऊया ब्लॉग्समध्ये. तर तोपर्यंत आता लेट झालेला आहे ऑलरेडी आणि आता आपण झोपून घेऊया. कारण उद्या ओवीला हे स्कूल मी घरूनच करणार आहे मस्तपैकी. तर चलो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. तब तक बाय बाय.